मंडळी, बाजारात गुटख्याची सुपारी मिळते, लग्नाची सुपारी मिळते, अगदी एखाद्या मर्डरची सुद्धा सुपारी मिळते. पण महाराष्ट्राच्या मंत्रालयात बसून एका IAS अधिकाऱ्याची विकेट काढण्यासाठी, त्याची खुर्ची खेचण्यासाठी चक्क 250 कोटी रुपयांची इंटरनॅशनल सुपारी दिली जाते. हे कधी ऐकलंय? नसेल ऐकलं. नेमकं घडलंय काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहताय बाई माणूस. 21 वर्षाच्या नोकरीत तब्बल 25 बदल्या झेलणारा एकच वाघ जेव्हा अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA आयुक्त पदावर बसतो, तेव्हा मंत्रालयापासून ते थेट आंतरराष्ट्रीय ड्रग माफियापर्यंत सगळ्यांची पॅन्ट ओली होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट विधानसभेत हा 250 कोटींचा बॉम्ब फोडलाय. 250 कोटी. विचार करा, अख्ख्या राज्याच्या यंत्रांना कोट्यवधींचा पैसा आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या मिळून एका माणसाला हटवण्यासाठी बिल्डिंग लावताय. एखाद्या संधी अधिकाऱ्याची दहशत एवढी असू शकते की त्याला बाजूला सारण्यासाठी अख्खा खजिना रिकामा केला जातोय. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिला आणि सर्वात मोठा खळबळजनक पॅटर्न आहे. आता तुम्ही म्हणाल, एका माणसाची एवढी दहशत का? तर त्याचं उत्तर आहे तुकाराम मुंडेचा ऑन द स्पॉट बेधडक दणका. FDA चार्ज घेताच त्यांनी अवघ्या काही दिवसात 350 पेक्षा जास्त भेसळखोरांना जेलची हवा दाखवली आहे. शेकडो FIR फाडलेत आणि कोट्यवधींचा बनावट माल जप्त करून कारखाने सील केलेत. हॉटेलमध्ये गेल्यावर ग्राहकांना सक्तीने महागडी बाटलीबंद पाणी विकून खिसा कापणाऱ्या मोठ्या हॉटेल्सना त्यांनी थेट दणका दिलाय. तिथे सामान्य पाणी देणं बंधनकारक केलंय. इतकंच नाही तर बाजारात जे उघडं खाद्यतेल आणि केमिकल टाकून बनवलेलं भेसळयुक्त पनीर विकलं जायचं, ते मुंडेच्या छाप्याच्या नुसत्या धसक्याने अमरावती सारख्या मोठ्या बाजारपेठामधून रातोरात गायब झालंय. कारवाई झाली तर थेट जेल. या भीतीमुळे आज भेसळ माफियांचे हातपाय कापायला लागलेत. मुंडेंनी घेतलेले असे 10 धडाकेबाज निर्णय आहेत ज्यांनी भ्रष्टाचारांना चाप बसवलाय आणि सामान्य माणसाला मोठा दिलासा दिलाय. मुंडेंची हीच कडक शिस्त नेहमी राजकारण्यांच्या डोळ्यात खुपते. मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागातून त्यांची FDA मध्ये बदली झाली आणि आता परभणीच्या पालक सचिव पदाची जबाबदारी तांत्रिक कारण दाखवून सरकारने काढून घेतली. पूर्वी जेव्हा ते नाशिकला होते तेव्हा त्यांना हटवण्यासाठी तिथली स्थानिक राजकीय मंडळी रस्त्यावर उतरली होती आणि आज चित्र पूर्ण उलट आहे. आज सामान्य जनता, सोशल मीडिया आणि आमदार खासदार उघडपणे तुकाराम मुंडेंच्या पाठीशी उभे आहेत. कारण लोकांना माहितीये की हा माणूस जिथे जिथे जातो तिथे तिथे सामान्य माणसांचा फायदा आणि भ्रष्टाचारांचा तोटा होतो. म्हणूनच स्वतः अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत जाहीर करावं लागलं, मुंडे चांगलं काम करताय, त्यांच्या बदलीचा प्रश्न येतच नाही. पण प्रश्न हा उरतो की मंत्र्याच्या आश्वासनानंतरही जर विरोधी पक्षाचे नेते पुढील आठवड्यात पुराव्यासह नाव जाहीर करणार असतील तर या 250 कोटींच्या महाघोटाळ्यात पडद्यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत? एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या जीवावर उठलेली ही इंटरनॅशनल ड्रग लॉबी नक्की कोणाच्या आशीर्वादाने चालते? महाराष्ट्राला कॅन्सरच्या खाईत लोटणाऱ्या या भेसळखोरांना वाचवण्यासाठी कोणाची खुर्ची पणाला लागली आहे? वेळ आली आहे आता सामान्य जनतेने जागा होण्याची. कारण जर अशा अधिकाऱ्यांची विकेट पडत राहिली तर प्रामाणिकपणाची सुपारी रोज घेतली जाईल.